हे गाईज वेलकम टू द ब्लॉग्स. तर सकाळ सकाळी आपण उठलेलो आहे, आंघोळ बिंगोड तयार झालेलो एकदम. आता लागली होती भूक जोराची, म्हणून म्हटलं आता चला पटकन जेवायला बसूया. टी व्ही लावला आणि मम्मीने आप्पे केले, ते लगेच पोटात टाकली. मस्त कैरी होती ती पण खाल्ली आणि मग म्हटलं दीदीला आणायला जायचं सिम्बॉयसिसला. मग लगेच निघालो आम्ही. तेवढ्या पप्पाचं काहीतरी काम आलं म्हणून 15-20 मिनटं बाहेर गेले. तेवढ्यात मला तर लय बोर होत होतं. आबाने डायरेक्ट हेडफोन टाकून गाणं ऐकत होते, मी इथं झालतो बोर. शेवटी आले, मग काय निघालो आम्ही. आणि मग इथं थंडी हवा, मस्त मोकळा रोड होता एकदम. मग काय पोचलो आम्ही सिम्बॉयसिसला. दिदीला लगेच घेतलं आणि आम्ही निघालो. आणि मग घरी पोचल्यानंतर अभिषेक इथं रिकामाच पडलेला होता घरी. मग काय त्याला म्हटलं चल वर. मग गेलो आम्ही रूममध्ये. मग मी काय व्हिडिओ एडिट केला आणि डायरेक्ट साहिल मला घ्यायला आला. मग काय तिकडून सोन्याच्या घरी 2 मिनटं बसलो. मग सोन्याला पण घेतलं आणि मग निघालो आम्ही आयुष्या घरी. तिथं पोचलो आम्ही. मग काय निघालो आम्ही डायरेक्ट घरी. मी आणि सायले होतो आणि सोन्या होतो. मग काय आम्ही आलो सायल्याच्या घरी. सोन्या तेल लावत होता डोक्याला. तेवढ्यात आम्हाला डायरेक्ट एंजलसवाला दिसला. आणि मग आम्ही तिथं थांबलो जरा वेळ. आणि मग सायल्याला म्हटलं वरून जायचं, तो काय डायरेक्ट चढला. काय त्याला वर चढू दिला आणि मग गेलो आम्ही चालत चालत. आणि मग तिथंच मदत प्लॅन झाला काहीतरी खायचं म्हणून. मग गेलो आम्ही दाबेली खायला. आणि तिकडे गेलो, ऑर्डर दिली लगेच आणि सगळ्यांनी दाबेली घेतली आणि तसंच घरी आलो. मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. ज्याला ब्लॉग आवडला त्याने लाईक करा.